So dear student, in the last video we have completed the poem Have You Earned Your Tomorrow, poem written by Edmund Guest. In today's video I will tell you a short appreciation of the poem and we will discuss on some important questions related to this poem given in the brainstorming section on page number 113 and 114. तर आपण पूर्ण केलेल्या हॅव यू अर्न युअर टुमॉरो 2.4 ही जी कविता आहे त्याच्यावरती आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. त्या कवितेच्या शेवटी दिलेल्या काही प्रश्नांवरती आपल्याला महत्त्वाच्या प्रश्नांवरती आपल्याला चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करायची आहे. सुरुवातीला मी तुम्हाला या कवितेचं थोडक्यात ॲप्रिसिएशन सांगेन की ही नेमकी कविता कशी आहे, त्याचे काही पॉईंट्स आहेत. मग कवितेचं ॲप्रिसिएशन करताना आपल्याला काही पॉईंट्स लक्षात घ्यावे लागतात. ते म्हणजे अबाउट दी पोयम, कवितेबद्दल आपल्याला काय सांगता येईल, पोएट अँड द टायटल, कवी आणि त्या कवितेचं टायटलबद्दल आपल्याला सांगावं लागतं. द थीम ऑफ दी पोयम, या कवितेची थीम आपल्याला सांगावी लागते. पोएटिक स्टाईल काय आहे, लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस ही कवितेमध्ये कोणती वापरलेली आहेत, स्पेशल फीचर्स या कवितेची काय आहेत, या कवितेतून कोणता मेसेज, व्हॅल्यू आणि मॉरल कवीनं आपल्याला सांगितलेलं आहे, आणि युअर ओपिनियन अबाउट दी पोयम, या कवितेबद्दल आपलं नेमकं काय मत आहे, आपल्याला काय सांगता येईल या कवितेबद्दल, असं हे टोटल सगळं या ॲप्रिसिएशनमध्ये आपल्याला सांगावं लागेल. तर बघा काय म्हणता येईल. डिअर स्टुडंट, ही कविता आपण अभ्यासली. त्याच्यामध्ये दी पोएट एडगर गेस्ट हॅव यू अर्न टुमॉरो युअर टुमॉरो इज अ थॉट प्रोवोकिंग कंपोजिशन. दी पोएट एडगर गेस्ट्स हॅव यू अर्न युअर टुमॉरो is a thought-provoking composition, thought-provoking poem. The title itself pushes our mind to wonder if today we have done something useful. It urges the reader to be thoughtful in everyday life about the people around them. आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल आपण रोज जागरूक असायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये थोडा तरी विचार असायला हवा, अशी एक अर्ज आपल्याला या ठिकाणी कवीने केलेली आहे, या कवितेत केलेली आहे. दी पोएट पुट्स फॉरवर्ड क्वेश्चन्स, आपल्यासमोर काही प्रश्न ठेवलेले आहेत कवीनं. ईच क्वेश्चन फोर्सेस अस टू आस्क अवर सेल्व्स इफ वी आर काइंड, अनसेल्फिश, पेशंट ऑर थॉटफुल. आणि या प्रश्नातून कवीनं आपल्याला आपल्या स्वतःबद्दलच विचार करायला लावलेला आहे की आपण नेमकं काइंड आहे, आपण दयाळू आहे, आपण अनसेल्फिश, आपण निस्वार्थी आहे, आपण पेशंट आहे आपल्याजवळ, आपण थॉटफुल आहे, आपण विचार करणारा व्यक्ती आहे का इतरांबद्दल. हा प्रश्न कवीनं आपल्यालाच विचार करायला लावलेला आहे. इन आवर एव्हरीडे रश टू लिव्ह आवर लाईफ ओनली फॉर आवर ओन बेनिफिट, आपण आपलं जीवन फक्त आपल्या फायद्यासाठी जगतो. वी फॉरगेट टू कन्सिडर द पीपल नियर बाय हू मे बी लेस फॉर्च्युनेट, असे काही लोक आहेत की ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे, त्यांना आपण विसरतो का, आपण त्यांना विचारातच घेत नाही आहेत का. देर इज अ इंट्रोगेशन इन 11 लाईन्स ऑफ दी 16 लाईन पोयम. ह्या जवळजवळ 16 ओळींच्या ह्या कवितेमध्ये 11 लाईनमध्ये कवीने इंट्रोगेशन म्हणजे प्रश्नच विचारलेले आहेत. तुम्ही जर कविता व्यवस्थित अभ्यासली तर आपल्याला समजेल की ह्या 16 ओळींच्या कवितेमध्ये जवळजवळ 11 प्रश्न कवीनं आपल्याला विचारलेले आहेत. देर इज अ इंट्रोगेशन इन 11 लाईन्स ऑफ दी 16 लाईन पोयम. दी लँग्वेज ऑफ दी पोयम इज व्हेरी सिम्पल लँग्वेज. द पोएट यूज्ड अ व्हेरी सिम्पल लँग्वेज. कवीनं या ठिकाणी साधी भाषा वापरलेली आहे. देर इज अ अलिट्रेशन अँड राईम, या कवितेमध्ये अलिट्रेशन आहे, राईम आहे, यमक ही आहे. दी पोयम हॅज 4 स्टांजाज ऑफ 4 लाईन्स ईच. 4 लाईनचे 4 स्टांजाज आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळतात. दी फर्स्ट स्टांजा हॅज 4 लाईन्स, पहिल्या स्टांजामध्ये 4 लाईन्स आहेत. ईच हॅविंग 14 सिलॅबस, 14 शब्द आपल्याला त्या प्रत्येक लाईनमध्ये दिसतील. द फर्स्ट स्टांजा हॅज 4 लाईन्स, ईच हॅविंग 14 सिलॅबस, 14 शब्द प्रत्येक ओळीमध्ये आहेत. दी सेकंड, थर्ड अँड फोर्थ स्टांजा ऑल्सो विथ 4 लाईन्स, दुसरा, तिसरा आणि चौथा जो स्टांजा आहे
तोही 4 ओळींचा आहे, हॅविंग 4 लाईन्स. अँड ऑल दीज सेकंड, थर्ड अँड फोर्थ स्टांजा हॅव 15 सिलॅबल्स ईच, आणि त्याच्यामध्ये 15 शब्द आहेत. फक्त फर्स्ट स्टांजा जो आहे त्याच्यामध्ये 14 शब्द आहेत. आणि 16 ओळींच्या ह्या कवितेमध्ये 11 ओळींमध्ये इंट्रोगेशन आहे, क्वेश्चन विचारलेले आहेत. दी क्लिअर मेसेज ऑफ दी पोयम, या कवितेतून कवीला काय मेसेज सांगायचा आहे? द क्लिअर मेसेज ऑफ दी पोयम इज वन्स लाईफ इज मिनिंगफुल ओनली इफ इट इज युजफुल फॉर ह्युमॅनिटी ॲट दी लार्ज. मानवतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करतात यावरती तुमचं जीवन अवलंबून आहे. जीवनाचा अर्थ त्याच्यावरती आहे की तुम्ही इतरांसाठी काय करता. जो स्वतःसाठी जगतो तो माणूस नव्हेच, जो इतरांसाठी जगतो तो माणूस, असं आपण नेहमी ऐकतो. तर तीच मानवता आपल्या जीवनामध्ये आहे का, यालाच आपल्या जीवनामध्ये खरा अर्थ आहे, असा मेसेज आपल्याला कवीने सांगितला. द क्लिअर मेसेज ऑफ दी पोएम इज वन्स लाईफ इज मिनिंगफुल ओनली इफ इट इज युजफुल फॉर ह्युमॅनिटी ॲट लार्ज. जास्त मानवतेच्या दृष्टीनं अतिशय जास्त लोकांसाठी आपण किती काम करतो त्यावरती आपलं जीवनाचं फलित आहे. दी पोएट सेज वन्स कन्शियन्स हॅज टू नो दॅट युअर एक्झिस्टन्स इज जस्टिफाईड or one cannot feel he has the right to ask for one more day of life. आणि त्यालाच परमेश्वराकडे दुसरा दिवस मागण्याचा हक्क आहे, जो इतरांसाठी जगतो त्यालाच. आणि तुमच्या कृतीतून, तुमच्या दिवसभराच्या कामातून तुम्ही इतरांसाठी काय केला याच्यावरच तुम्हाला परमेश्वराकडे उद्याचा दिवस मागण्याचा अधिकार आहे, असं कवी म्हणतो. इट इज अन अपलिफ्टिंग पोयम, आपल्या विचाराला एक उच्च स्थानावरती नेणारी, आपला विचार प्रवर्तक करणारी, आपल्याला मोटिव्ह करणारी अशी ही कविता आहे. इट इज ॲन अपलिफ्टिंग पोयम्स. वी कॅन टेक दी मेसेज अँड बिगिन इम्प्लिमेंटिंग इट इन अवर लाईफ इमिजिएटली अँड एव्हरी डे. आत्ताच्या क्षणापासून जेव्हा आपण कविता शिकतो तर आपल्याला वाटतं की हो ठीक आहे, आपण इतरांसाठी काहीतरी करायला हवं, त्याच्यातच आपलं जीवन आहे, ते लक्षात. इट इज अन अपलिफ्टिंग पोएम. मग आपण विचार करायला लागतो, आपण आपले विचार शुद्ध होतात, आपले विचार प्रवर्तक आपण बनतो. इट इज अन अपलिफ्टिंग पोएम. वी कॅन टेक दी मेसेज अँड बिगिन इम्प्लिमेंटिंग, आपल्या विचारामध्ये आपण सुधारणा करतो, इम्प्लिमेंटिंग इट इन अवर लाईफ इमिजिएटली अँड एव्हरी डे. सो इन दिस वे वी कॅन राईट द ॲप्रिसिएशन ऑफ दी पोएम. डिअर स्टुडंट, one more important question here in this poem is rhyme scheme. यमक कसा आहे, कोणते यमक कवीने या ठिकाणी वापरले, तो एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे की सिनेकडोके हा उपलक्षे असं त्याला म्हणतात. सिनेकडोके हा एक अलंकारात आहे, SYNECDOCH, सिनेकडोके, त्याला उपलक्षे अलंकार म्हणतात. तर कशाला म्हणायचं सिनेकडोके? सिनेकडोके इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच अ वर्ड और फ्रेज दॅट रेफर्स टू अ पार्ट ऑफ समथिंग इज सबस्टिट्युएटेड टू स्टँड इन फॉर दी होल और वाइस वर्सा. फॉर एक्झाम्पल, द फ्रेज ऑल हँड्स ऑन डेक इज अ डिमांड फॉर ऑल ऑफ द क्रू टू हेल्प, येट द वर्ड हँड्स जस्ट अ पार्ट ऑफ द पर्सन स्टँड्स इट फॉर दी होल क्रू. आणखी एक सिनेकडोकेचं एक्झाम्पल या कवितेमधलं आहे, ते म्हणजे इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. या ठिकाणी द वर्ड हर्ट और द थर्ड लाईन ऑफ द थर्ड स्टांजा इज एन एक्झाम्पल ऑफ सिनेकडोके. द वर्ड हर्ट अ पार्ट रेफर्स टू अ होल ऑफ द पर्सन हु इज रिजॉयसिंग. सर्वांसाठी वापरलेला असा तो हर्ट हा शब्द आहे. तर असं ते राईम स्कीम आहे. सो डिअर स्टुडंट, पान नंबर 113वरती काही ब्रेन स्टॉर्मिंग या सेक्शनमध्ये आपल्याला काही क्वेश्चन सांगितले, त्याच्यावरती थोडीशी चर्चा करू आणि ही कविता आपण या ठिकाणी याचं डिस्कशन आपण थांबवू शकतो. डिस्कस विथ युअर फ्रेंड हाऊ ही ऑर शी स्पेंट द होल डे दॅट वॉज बेनिफिशियल फॉर अदर्स. इतरांसाठी आपण काय कार्य करून आपला दिवस सत्कारणी लावू शकतो त्याची या ठिकाणी काही
यादी किंवा अशी काही घटना गोष्टी लिहा असं सांगितलं आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर हाऊ ही ऑर सी स्पेंड दी होल डे. आपण आपला दिवस कशा पद्धतीनं बेनिफिशियल करू शकतो फॉर द अदर, इतरांसाठी. त्याचे काही या ठिकाणी गोष्टी आहेत. तुम्ही इंडिव्हिज्युअली ते सांगू शकता, ते डिस्कशन तुम्ही करू शकता. वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंड, एक्सप्लेन द मिनिंग अँड गिव्ह इलिस्ट्रेशन्स. ॲज यू क्लोज युअर आईज इन द स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. इलॅबोरेट द आयडिया एक्सप्रेस्ड इन दी लाईन. या लाईनमध्ये सांगितलेली जी आयडिया आहे ती तुम्ही पुढं कंटिन्यू एक्सपांड करू शकता. त्यानंतर द पोएट सजेस्ट दॅट वन शुड डू गुड टू अदर्स. आपण दुसऱ्यासाठी चांगलं कार्य करू शकतो. कंप्लीट दी टेबल बाय गिविंग एक्झाम्पल्स ऑफ डुईंग गुड टू फॉलोईंग पीपल. आपण इतरांसाठी कसं चांगलं कार्य करू शकतो, फॅमिली मेंबरसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आपण करू शकतो. त्यानंतर फ्रेंड्ससाठी आपण कोणत्या चांगल्या गोष्टी करू शकतो, नेबर्समध्ये आपण कोणत्या गोष्टी चांगल्या करू शकतो, त्याची या ठिकाणी ह्या टेबलच्या रूपानं तुम्ही मांडणी करायची आहे. तर बघा, आय कॅन से, मी तुम्हाला असं म्हणेन की फॅमिली मेंबरसाठी आपण काय करू शकतो. हेल्प विथ द हाऊस होल्ड कोर्स, रन एरंड्स, म्हणजे आपण आपल्या घरगुती कामामध्ये आपल्या आईबाबांना मदत करून त्यांना मदत करू शकतो. टेक केअर इफ समवन इज सिक और इल, आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर त्याची आपण काळजी घेऊ शकतो, त्यांना मदत करू शकतो. फ्रेंड्समध्ये म्हणाल तर बी रेडी टू हेल्प इन अनएक्सपेक्टेड सिच्युएशन. अशा काही गोष्टींमध्ये आपण आपल्या मित्रांना मदत करू शकतो, त्याने एक्सपेक्टही केलेलं नसतं अशा ठिकाणी. शेअर रिसोर्सेस व्हेन एवर पॉसिबल, जे काही रिसोर्सेस आपल्याला उपलब्ध आहेत ते आपण शेअर करू शकतो फ्रेंडसाठी. एनी रिसोर्स, कोणताही रिसोर्स असेल, मग फायनान्शियल असेल किंवा मॉरल असेल, दॅट वे. नेबर्ससाठी आपण काय करू शकतो. बी माइंडफुल नॉट टू इंट्रूड और कॉज डिस्टर्बन्स. आपण शेजाऱ्यांना आपल्या कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स करणार नाही, होणार नाही, त्रास होणार नाही, अशा गोष्टी करून आपण त्यांना मदत करू शकतो. बी कोऑपरेटिव्ह, त्यांच्यासाठी आपण कोऑपरेट असायला पाहिजे नेहमी. वेन वी ऑल हॅव टू वर्क टुगेदर फॉर दी कॉमन गुड. एखाद्या चांगल्या कामासाठी, सार्वजनिक कामासाठी आपण इतरांना कोऑपरेट करून त्यांची मदत करू शकतो. Now pick out the describing words from the poem and add a noun or your own. One is done for you. Toiling time and toiling time. असे काही शब्द या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला की त्या आधारे या कवितेतले इतरही काही शब्द तुम्ही शोधून काढायचे आहेत आणि तो डायग्राम त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण करायचा आहे. पुढं मॅच द वर्ड्स गिवन इन कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी. शब्द दिलेले आहेत आणि त्याचं मिनिंग हे बीमध्ये दिलेलं आहे. पहिलं आहे ते म्हणजे चिअरफुल, त्याचं मिनिंग कॉलम बीमध्ये हॅप्पी येतं, ऑप्शन सी आहे. चिअरफुल मीन्स हॅप्पी. सेल्फिश, बघा सेल्फिशचं मिनिंग कन्सर्न विथ वन्स ओन प्लेजर, स्वार्थी आपण त्याला म्हणतो, ते ऑप्शन डी त्याचं करेक्ट मिनिंग आहे. सोअरलीचं जे मिनिंग आहे ते विथ दी फिलिंग ऑफ डिसअपॉइंटमेंट, निराशेची भावना, ऑप्शन ए त्याचं मिनिंग आहे. आणि लास्ट आहे डिस्कंटेंट मीन्स लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. असं ते तुम्ही शब्दाचं मिनिंग बरोबर मॅच करू शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन 5. बघा, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम कन्सिडरिंग दी फॉलोइंग पॉईंट्स. आत्ताच मी सांगितलं त्या पद्धतीनं जे ॲप्रिसिएशन आपल्याला कवितेचं मी सांगितलं ते ए पॉईंट्स आहेत. अबाउट दी पोएम, टायटल, थीम, पोएटिक डिवाइस, लँग्वेज, स्पेशल फीचर्स, टोन अँड टाईप, व्हॅल्यू, मेसेज अँड युअर ओपिनियन. आपण ते ॲप्रिसिएशन केलं सुरुवातीला. त्यानंतर क्वेश्चन 4 वरचा बघा. द पोएट हॅज युज्ड डिफरंट पोएटिक डिव्हायसेस लाईक अलिट्रेशन अँड इंट्रॉगेशन इन दी पोएम. आयडेंटिफाय देम अँड पिक आउट दी लाईन्स. या ठिकाणी काही पोएटिक डिव्हायसेस दिलेले आहेत. अलिट्रेशन आहे आणि दुसरं आहे ते म्हणजे इंट्रॉगेशन आहे. त्याच्या लाईन्स ह्या कवितेमधल्या तुम्हाला शोधायच्या आहेत.
आता अलिट्रेशनच्या लाईन या कवितेमधल्या कोणत्या आहेत बघा. वेर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग दी वे. बघा, वेर यू सेल्फिश म्हणजे सेकंड स्टांजामध्ये थर्ड लाईन आहे. वेर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे, हे एक अलिट्रेशनचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर ॲज यू क्लोज युअर आईज इन द स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वूड से, म्हणजे सेकंड स्टांजा थर्ड लाईन, फोर्थ स्टांजा थर्ड लाईन, हे दोन्हीही लाईन्स जे आहे ते अलिट्रेशनचं एक्झाम्पल आहे. कारण का, इन दीज लाईन्स द साऊंड यस, पहिल्या लाईनमध्ये साऊंड यस आहे, सेल्फिश, सिम्पल, रश्ड असं त्याच्यामध्ये यस हा साऊंड आहे, आणि एस एच आर रिपीटेड इन बोथ लाईन्स. सेकंड लाईनमध्ये बघा, ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, यस यस हा साऊंड आहे, एस एच हा साऊंड आहे, तो रिपीट झालेला आहे म्हणून ते अलिट्रेशन आहे. आणि इंट्रॉगेशनचं एक्झाम्पल कोणतं आहे या कवितेतलं, द फर्स्ट, द सेकंड अँड द फोर्थ लाईन ऑफ द स्टांजा 1, 2 and 4. पहिल्या स्टांजामधले, दुसऱ्या स्टांजामध्ये आणि फोर्थ स्टांजामध्ये फर्स्ट अँड द सेकंड अँड फोर्थ लाईन, ऑल क्वेश्चन्स इंट्रॉगेशन्स. द सेकंड अँड फोर्थ लाईन्स इन द स्टांजा 3 आर क्वेश्चन्स. इंट्रॉगेशनचे जे ओळी आहेत, प्रश्नांच्या ज्या ओळी आहेत त्या सगळ्या इंट्रॉगेशनमध्ये येतात. बघा, पहिल्या स्टांजामध्ये फर्स्ट लाईन आहे, सेकंड लाईन आहे, फोर्थ लाईन आहे. त्याच पद्धतीनं सेकंड स्टांजामध्ये सुद्धा फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ लाईन, आणि फोर्थ स्टांजामध्ये फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ लाईन, ह्या सगळ्या इंट्रॉगेशनचे एक्झाम्पल्स आहेत. आणि सेकंड अँड फोर्थ लाईन ऑफ थर्ड स्टांजामध्ये फक्त सेकंड आणि फोर्थ लाईन ह्या इंट्रॉगेशनचे एक्झाम्पल्स आहेत. देन वन मोर इम्पॉर्टंट क्वेश्चन, prepare a mind map on how to plan a goal for tomorrow or my future goal. Take the help of points given in the writing skill section for preparing the mind map. आपल्या रायटिंग स्किलमध्ये आपल्याला एक माइंड मॅप म्हणून एक क्वेश्चन असतो बघा, त्याच्यावरती आपण नंतर रायटिंग स्किलच्या वेळेला चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या फ्युचर गोल म्हणजे भविष्याकरता आपल्या ध्येयाची योजना कशी आखावी किंवा माझे भविष्यातील ध्येय यावर एक काल्पनिक आराखडा तुम्हाला तयार करायचा आहे, माइंड मॅप. आणि मग तुम्हाला या ठिकाणी रायटिंग स्किलमध्ये त्याची मदत घ्यायची आहे. हाऊ टू प्लॅन अ गोल फॉर टुमारो, असा एक चार्ट तुम्ही तयार करू शकता. किंवा माय फ्युचर प्लॅन, आता माय फ्युचर प्लॅन किंवा माय फ्युचर गोलमध्ये तुम्ही काय काय मुद्दे लिहायचे आहेत किंवा काय लिहू शकता माइंड मॅपच्या रूपानं. बघा, अटेम्प्ट टू गेट मिनिमम मार्क्स इन द बोर्ड एक्झाम, HS एक्झाम. ग्रॅज्युएट इन बँकिंग अँड इन्शुरन्स ऑर इंटग्रेटेड ड्युएल डिग्री, तुम्ही आणखी कोणती डिग्री घेणार आहात. हॅपियर फॉर सिव्हिल सर्व्हिस एंट्रन्स एक्झाम, सर्व द नेशन, असे पॉईंट्स तुम्ही तुमच्या फ्युचर गोलमध्ये लिहू शकता. किंवा हाऊ टू प्लॅन गोल फॉर टुमारो, उद्यासाठी तुमचा प्लॅन कसा असेल. वर्क हार्ड ऑन डेली बेसिस, get at least 90% marks in the board exam, appear for the JEE exam if you are a science student, appear for JEE exam or other related exam to your faculty, get engineering degree, enter the defense forces to serve nation. In this way you can plan your goal for tomorrow. अशा पद्धतीने तुम्ही तो एक माइंड मॅपचा चार्ट तयार करू शकता. And last and most important question, write a set of 8 to 10 interview questions to be asked to a social worker. Take a help of the following points. एखाद्या समाजसेवकाची तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायची आहे, मुलाखत घ्यायची आहे, त्यांना तुम्ही विचाराल असे एक 8 ते 10 प्रश्नांचा संच तुम्हाला तयार करायचा आहे. सेट ऑफ 8 to 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आस्क टू अ सोशल वर्कर.
आणि त्याच्यामध्ये तुम्ही खालील मुद्द्यांचा त्या ठिकाणी उपयोग करायचा. काही पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे त्यांचं चाइल्डहूड, त्यांचं बालपण कसं गेलं, त्यांचं एज्युकेशन काय, कशा पद्धतीनं, त्यांची सर्व्हिस, त्यांचं सोशल वर्क कसं आहे, त्यांची डिफिकल्टी, त्यांना काय अडचणी येतात त्यांच्या कामामध्ये, त्यांचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, त्यांचे अचिव्हमेंट्स काय आहेत, त्यांनी कोणते अचिव्हमेंट्स मिळवलेले आहेत, त्यांचा मेसेज काय सांगायचा आहे, लोकांना काय त्यांनी मेसेज देऊ शकतात. या पॉईंटच्या आधारे तुम्ही 8 to 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स त्यांना विचारू शकता. त्याचं तुम्हाला यादी तयार करायची आहे. सो डिअर स्टुडंट, धिस क्वेश्चन फॉर युअर स्पेशल ॲक्टिव्हिटी, तुम्ही ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करायची आहे. तुम्हाला एक होमवर्क म्हणून हे मी देणार आहे. हा क्वेश्चन तुम्ही स्वतः तयार करायचा. आणि शेवटी प्रश्न असा आहे की फाइंड आउट डिफरंट करिअर अपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ सोशल वर्क. सोशल वर्कमध्ये ज्या आपल्या करिअरच्या अपॉर्च्युनिटी आहेत ते कोणकोणत्या, त्याही लिहा. आणि कलेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ दी NGOज वर्किंग फॉर द अंडर प्रिव्हिलेज्ड सेक्शन ऑफ दी सोसायटी, म्हणजे समाजामध्ये जे दुर्लक्षित लोक असतात अशांसाठी काम करणारे जे काही NGOज आहेत त्यांची इन्फॉर्मेशन तुम्ही माहिती गोळा करा. हे एक तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी आहे, ते तुम्ही करायची आहे. माहिती गोळा करायची आहे. जे NGOज असतात अंडर प्रिव्हिलेज, म्हणजे जे मागास लोक वगैरे आहेत, अशा गरजू लोक आहेत, अशांसाठी काम करणारे लोक, त्यांची इन्फॉर्मेशन घ्या. आणि सोशल वर्कमध्ये करिअर करण्यासाठी जे काय अपॉर्च्युनिटी आहेत, डिफरंट अपॉर्च्युनिटीज, त्यांची त्या कोणत्या कोणत्या फील्ड आहेत त्या तुम्ही त्याची यादी तयार करायची आहे. हे तुमच्यासाठी काम आहे. So dear student, today we are well discussed on the questions and the appreciation of the poem. So today we stop here. Here this poem is getting completed. ही कविता या ठिकाणी संपलेली आहे.